नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे आज एका नवीन कवितेसोबत आपल्या भेटीस पुन्हा आली आहे. मित्र हो, तीव्र पावसाळा, तीव्र हिवाळा आणि आता तीव्र उन्हाळा हे सर्व बदल आपण काही वर्षांपासून अनुभवत आहोत. याचबरोबर मानवी जीवन, संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात आणणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे दुष्परिणाम आपण आज अनुभवत आहोत. या मानवी जीवन धोक्यात आणणाऱ्या गोष्टींना कारणीभूत म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याला कारणीभूत निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास, वाढते प्रदूषण इत्यादी ह्याच विषयाचे गांभीर्य मी आज माझ्या आजच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्य वाचनाला. प्रदूषण. प्रदूषण 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 सगळीकडे एकच गलका. प्रदूषण 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 सगळीकडे एकच गलका. प्रदूषणाने होतो पृथ्वीचा घात, हे खरे आहे का? जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण अस्ति प्रकार प्रदूषणाचे. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण अस्ति प्रकार प्रदूषणाचे. प्रदूषणाने मानवी आयुष्य संपविण्याचे. प्रदूषणाने वायुमंडल बिघडते, होतो श्वासोश्वासास त्रास. प्रदूषणाने वायुमंडल बिघडते, होतो श्वासोश्वासास त्रास. प्रदूषणाने पाणी दूषित होते, होतो प्रसार रोगराईंचा खास. पृथ्वीवरील लतावेली वृक्ष होत आहेत प्रदूषणाने नष्ट. पृथ्वीवरील लतावेली वृक्ष होत आहेत प्रदूषणाने नष्ट. तरीही आपणास याची जाणीव नाही जराही स्पष्ट. तरीही आपणास याची जाणीव नाही जराही स्पष्ट. ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण ह्याचे उत्तर आहे का कोणाकडे? ह्याला जबाबदार कोण ह्याचे उत्तर आहे का कोणाकडे? माणूस हे एकच उत्तर याचे आहे ना गडे. स्वतःच्या आयुष्याचा स्तर उंचावण्या निसर्गावर सपासप घाव घालतो. स्वतःच्या आयुष्याचा स्तर उंचावण्या निसर्गावर सपासप घाव घालतो. फुकट मिळालेल्या निसर्ग संपत्तीवर गिधडासारखी झेप घेतो. कधीही डोक्यात नसतो विचार निसर्गाचा. कधीही डोक्यात नसतो विचार निसर्गाचा. सातत्याने ओरबाडत असतो ठेवा पृथ्वीचा. वेगवेगळ्या गोष्टी आम्हास निसर्ग भरभरून देतो. वेगवेगळ्या गोष्टी आम्हास निसर्ग भरभरून देतो. आम्ही मात्र हे सारे ओरबाडून खातो. निसर्गाची नसते कधी मोबदल्याची अपेक्षा. निसर्गाची नसते कधी मोबदल्याची अपेक्षा. कारण पृथ्वीला जपणे हीच त्याची खरी इच्छा. कधी कळणार आम्हास ह्या निसर्गाचे महत्त्व. कधी कळणार आम्हास या निसर्गाचे महत्त्व. जो जपतो आम्हास लेकराप्रमाणे, त्यास आम्ही केले पूर्ण नष्ट. आता तरी शहाणा हो माणसा. आता तरी शहाणा हो माणसा. कारण शेवटी आहे एकच सत्य. निसर्ग संपला तर तूही संपलास. आपल्या शेवटास कारणीभूत होशील तूच फक्त. आपल्या शेवटास कारणीभूत होशील तूच फक्त. नमस्कार रसिक हो. या आणि अशा अनेक विषयांवर आधारित सुंदर कविता ऐकण्यासाठी ऐकत रहा वेल्वेट व्हर्सेस बाय संध्या टिंगरे. नमस्कार.